नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश शुकनवर, संचालक सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती, तुमचं सर्व विद्यार्थी मित्रांचं खूप मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, फिजिकल तुमचं पोलीस भरतीचं बऱ्यापैकी संपत आलेलं आहे आणि आता सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे लेखी परीक्षेचा. कारण फिजिकल आपल्याला सर्वांना कल्पना आहे की 50 गुणांचं फिजिकल आहे, पण 100 गुणांची लेखी. 50 गुणांच्या फिजिकलमध्ये 2-4 मार्काचं लीड इतरांपेक्षा घेता येतं, पण 100 मार्काच्या लेखी परीक्षेत तुम्ही 10-10, 15-15, 20-20 मार्काचं लीड घेऊ शकता. कारण ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आलेली आहे. एवढी मोठी भरती, पोलीस भरतीची इतिहासात पहिल्यांदा एवढी मोठी भरती होती. तर हे भरतीची संधी जाऊन द्यायची नसेल तर लेखी परीक्षा खूप महत्त्वाची आहे. आणि लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा आग्रह होता की सर स्पेशल बॅच चालू करा, कारण तुमचं रेग्युलर बॅचमध्ये आम्ही आलं तर मग आम्हाला तेच टॉपिक तुमचं पुढे गेलेलं असतं, ते शिकवायला लागतं. विद्यार्थ्यांचा आग्रह असतो एक स्पेशल बॅच, फास्ट ट्रॅक बॅच त्याला नाव दिलेलं आहे. कारण आपल्या हातामध्ये फक्त महिना ते 2 महिने मिळणार आहेत आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये तुम्हाला पूर्ण पोलीस भरतीचा सगळा सिलेबस फास्ट ट्रॅक मध्ये शिकवून दिला जाणार आहे. आणि ही बॅच 20 फेब्रुवारीपासून सुरू होती. बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय म्हणणं असतं, त्यांच्या सोयीने येतात. 20 फेब्रुवारीवर बॅच चालू झालं तर काय, कोण 25 फेब्रुवारी येतं, कोण वेगवेगळ्या तारखेला येतं, मग नंतर टॉपिक पुढे गेला की त्यांना बऱ्याच गोष्टी व्यवस्थित समजत नाही. तर मला असं वाटतं की खरंच मनापासून तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर 20 फेब्रुवारीच्या आधीच जॉईन व्हा. 20 फेब्रुवारीपासून बेसिक पासून लेक्चर चालू होतील. म्हणजे गणित असेल, मराठी व्याकरण असेल, बुद्धिमापन असेल, सामान्य ज्ञान असेल, चालू घडामोडी असेल आणि तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरता त्या जिल्ह्याची माहिती सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहे. परफेक्ट पोलीस भरतीची तयारी, 90 पेक्षा जास्त गुण विद्यार्थी घेऊ शकतो अशा पद्धतीची तयारी. आता खूप कमी कालावधी असल्यामुळे जो कच्चा विद्यार्थी आहे त्याला ह्याचा तितकासा फायदा होणार नाही, ही मी आधी सांगतो. बऱ्यापैकी ज्याचा अभ्यास झाला, ज्याचा स्कोर 60, 70, 75 अशा रेंजमध्ये असतो त्या विद्यार्थ्याला 100% या बॅचचा खूप फायदा होणार आहे. कारण आम्ही फास्ट रिव्हिजन घेणार आहे आणि जो विद्यार्थी 60, 65, 70 वर तो 90 पर्यंत सहज जाऊ शकतो. फक्त व्यवस्थित रेग्युलर 5-5, 6-7 तास घेतलं जाणार आहे. याच्यामध्ये या बॅचमध्ये आमच्याकडे खूप तज्ञ आणि अनुभवी सगळे शिक्षक आहेत. तुम्हाला सांगायची गरज नाही, खूप जुनी सह्याद्री अकॅडमी, 10-10, 15-15 वर्षाचा अनुभव असणारे सगळे शिक्षक वृंद आहेत. या ठिकाणी अकॅडमीचा कॅम्पस बी पाहू शकतो तुम्ही की कॅम्पस अशा पद्धतीचं सह्याद्री अकॅडमीचं एकदम एकांतामध्ये कॅम्पस आहे. या कॅम्पसमध्ये या अभ्यासिका वगैरे सगळ्या सुविधा आहेत. हे अशा अभ्यासिका आहे, या अभ्यासिका फ्रीमध्ये तुम्हाला उपलब्ध असणार. 24 तास अभ्यासिका चालू असणार आहे. म्हणजे तुम्ही 24 तास कधी अभ्यासिकेमध्ये जाऊन अभ्यास करू शकता. कारण आता फिजिकल संपल्यामुळं अगदी पहाटेपासून सुद्धा तुमचा अभ्यास घेतला जाणार आहे. अभ्यासाचे आम्ही वेगवेगळ्या मेथड वापरणार आहे. म्हणजे पाठांतराची मेथड, प्रश्नमंजुषेची मेथड, वेगवेगळी बक्षीस लावणार, वेगवेगळे पनिशमेंट देणार. म्हणजे अभ्यास होण्यासाठी काय लागतं या सायकोलॉजिकल विचार करून तुमची तयारी करून घेतली जाणार. परीक्षेला जाता जाता कसं जायचं, काय टेक्निक्स वापरायच्या, पर्याय कट कसं करायचं, त्यातले कोड, लँग्वेज, सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला निश्चितपणे घेतल्या जाणार. तुम्हाला त्याचा फायदा होईल. स्वतः मी तुम्हाला मराठी व्याकरण शिकवणार आहे, चालू घडामोडी परफेक्ट शिकवणार आहे आणि जिल्हा, तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय त्या जिल्ह्याची सर्व माहिती, म्हणजे भौगोलिक, ऐतिहासिक माहिती तर मी देणारच आहे, पण त्या जिल्ह्याचं पदाधिकारी, उच्च पदस्थ त्या जिल्ह्यातलं सध्याचं, म्हणजे पालकमंत्री कोण आहे, त्या जिल्ह्यातले मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी कोण आहे, पोलीस प्रमुख कोण आहे, तो जिल्हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रात येतो, सर्व त्या घटकाची सगळी माहिती तुम्हाला दिली जाणार. चालू घडामोडीत निश्चितपणे तुमचं एकही मार्क जाणार नाही, लक्षात ठेवा. परफेक्ट एकदम चालू घडामोडी घेतल्या जातात. परीक्षेला काय विचारलं जातं त्या अनुषंगाने चालू घडामोडी विचार घेतले जाणार. सगळे आता सामान्य ज्ञान शिकवणारे सतीश शिंदे सर, खूप मोठा 10 वर्षापेक्षा जास्त त्यांचा अनुभव आहे आणि परीक्षेला नक्की काय विचारायचं त्या अनुषंगाने ते तुम्हाला लेक्चर घेणार आहेत. अंकगणित, बुद्धिमापन नितीन सत्रे सर शिकवणार. स्वतः त्यांचेच पुस्तक आहेत अंकगणितावरची. तर हटके ट्रिक्स अंकगणित आणि बुद्धिमापनवरची पुस्तक आहेत. 12 वर्षापेक्षा जास्त त्यांचा अनुभव आहे. म्हणजे गणिताच्या बाबतीत आणि बुद्धिमापनच्या बाबतीत सरांचा खूप मोठा अनुभव आहे. तर त्या पद्धतीने सर घेतील. नंतर आमचे बंधू संतोष कुमार सर, जे बुद्धिमापन चाचणी आणि विज्ञान विषय, म्हणजे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, संगणकशास्त्र, नक्की परीक्षेला त्यातले काय विचारलं जातं, गेल्या 15 वर्षात काय विचारले त्या अनुषंगाने त्या घटना घेतल्या जाणार. त्यानंतर अनिल भांगे सर, संस्था स्थापन झाल्यापासून अनिल भांगे सर सह्याद्री करिअर अकॅडमीमध्ये शिकवतात. 15 वर्षाचा सरांचा अनुभव आहे. गणितामध्ये एकदम परफेक्ट. पोलीस भरतीला काय विचारलं जातं, कारण बऱ्याच विद्यार्थ्याला कसं असतं, एखाद्या प्रकरणात सरासरी प्रकरण आहे, नफा तोटा प्रकरण आहे. नफा तोटा किंवा सरासरी कुठलंही प्रकरण घ्या, 20 ते 25 टाईपची उदाहरणं असतात. पण परीक्षेला इतकं टाईप विचारलं जात नाही. परीक्षेला 3 ते 4च टाईप
परीक्षेसाठी पोलीस भरतीसाठी महत्त्वाचं असतात. कारण पोलीस भरतीची काठीण्य पातळी आतापर्यंत गेल्या 10-12 वर्षाच्या प्रश्नपत्रिके अनालिसिस केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की विनाकारण फपट पसरा वाचत बसू नका, वेळ घालवू नका. टू दी पॉईंट जर अभ्यास केला तर ह्या 2 महिन्यात तुम्ही 1 वर्षाचा अभ्यास कव्हर करणार, लक्षात ठेवा. आणि त्या पद्धतीचं सगळं नियोजन असणार. मी यांच्याविषयी जास्त न सांगता तुम्हाला आल्यानंतर समजा किंवा विद्यार्थी बाकीचे विचारले तर तुम्हाला सांगतील यांच्याबद्दल. तर अशा पद्धतीचं संपूर्ण सामान्य टॉपिक आहेत. एक बुद्धिमापन टॉपिकमध्ये काय काय घेतलं जाणार हे सर्व माहिती, अंकगणितामध्ये काय घेतलं जाणार आहे, किंवा आता मी जे मराठी व्याकरण येणार आहे तर त्या मराठी व्याकरणमध्ये बघा, मराठी व्याकरण तुम्हाला सर्व माहित आहे, मी सांगायची गरज नाही. वर्ण, विचार, संधी, शब्दाची जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, सगळं क्रियापदाचा काळ, अर्थ, प्रयोग, समास, हा सगळं टॉपिक आहे. पण मला माहित आहे विद्यार्थ्याला साधारणतः काय टॉपिक अडचणीच येतात, संधीमध्ये नक्की कोणता टाईप त्याला आवड येतो, बस त्याच्यावरती जास्त फोकस असणार, बाकीचं तर घेणार आहे. त्यानंतर समासामध्ये विद्यार्थ्याला एक अडचण येते, समास घेतला जाणार परफेक्ट. प्रयोगामधलं काय टाईप विद्यार्थ्याच्या लक्षात येत नाही, काही वेळेस विद्यार्थ्याचा प्रयोग चांगला असतो पण संकीर्ण प्रयोग कळत नाही त्याला, तर त्या प्रयोगावरती एकदम बेसिक बारीक सारीक सगळ्या गोष्टी घेतल्या जातात. सगळ्यात त्याही महत्वाचं अलंकार. बऱ्याच विद्यार्थ्याला अलंकार, एवढं सगळं अलंकार, 25 अलंकार कसं लक्षात ठेवायचं, तर ते शॉर्ट मध्ये तुमचं घेतलं जाणार. वृत्त, मी एक सांगेन की मराठी व्याकरणामध्ये कोणताही टॉपिक गेला तुमचं मार्क जाणार नाही. काही शब्द संपत्ती असते, म्हणजे म्हणी, समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, वाक्यप्रचार, शब्द समादर, शब्द, अलंकारिक शब्द, ह्याच्यावरती विद्यार्थी बऱ्याच वेळा गोंधळात होतात. तर ते आम्ही पाठांतर करून घेणार आहे. तुमची प्रश्नमंजुषा घेऊन पाठांतर घेऊन ते टॉपिक क्लिअर केले जाणार. याशिवाय मी पूर्ण टॉपिक हा चालू घडामोडीचा घेणार आहे, म्हणजे संपूर्ण चालू घडामोडी तुमचं परफेक्ट घेतलं जाईल. त्याचा निश्चित तुम्हाला खूप चांगला फायदा आहे. अगदी तुमचं पाठ करूनच घेतलेलं चालू घडामोडी, म्हणजे त्यासाठी तुम्ही कुठलं पुस्तक रेफर करायला सुद्धा गरज नाही. मी सांगेन, मी तुमच्या समोर असलं तर चालू घडामोडी तुमचं पक्क सगळं घेतलं जाईल आणि तेवढ्या कमी कालावधीत घेतलं जाईल, लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरणार त्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण तुम्हाला जे लागतं पोलीस भरतीला ते सगळे तयारी सगळी टीम घेणार आहे. निश्चित तुम्हाला फायदा होईल. ज्यांना शक्य आहे त्यांनी वेळेत या, कारण अगदी ठराविक वेळ झाल्यानंतर ॲडमिशन घेतलं तुम्हाला ती निम्म्यातून टॉपिक समजणार नाही. त्यामुळे वेळेत हजर व्हा, निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल. आणि सर्वांना पुन्हा एकदा सांगतो, 20 फेब्रुवारीपासून आपण बॅच सुरू आहे. सर्वांना ज्यांना येणं शक्य नाही त्याला जरी काय अडचण आली तरी टेन्शन घेऊन तुम्हाला 100% सगळं सहकार्य केलं जाईल. फोनवर जरी तुम्हाला काय अडचण आली तर फोन करत चला. तुम्हाला येणाऱ्या भरतीसाठी पुन्हा एकदा मी सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष कुमार उपनवर, सह्याद्री अकॅडमी बारामती. प्रथम तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, बऱ्याच जणांचं ग्राउंड कंप्लीट झालं आहे, तसेच ज्यांचं ग्राउंड बाकी आहे त्यांनाही अकॅडमीतर्फे शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, आता शेवटचा आणि खूप महत्त्वाचा टप्पा बाकी आहे. जसं आपण क्रिकेटमध्ये शेवटच्या स्लॉग ओव्हर महत्त्वाचे असतात तसा हा टप्पा आहे. अगदी मॅच जशी फिरेल ती शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये, तसे या शेवटच्या 2 महिन्यात किंवा काही जो वेळ उपलब्ध असेल त्यामध्ये तुम्ही यशाच्या हमखास जवळ जाणार आहात. विद्यार्थी मित्र हो, मी तुम्हाला बुद्धिमापन आणि विज्ञान हे 2 विषय शिकवणार आहे. आता बघा, बुद्धिमापनमध्ये अनेक घटक आहेत की अगदी कॅलेंडर असेल, घड्याळ असेल, संख्या मालिका असेल, वेन आकृती, असे अनेक घटक आहेत. त्या प्रत्येक घटकाचं त्यामध्ये शॉर्टकट सहित प्रत्येक मुद्द्याचं स्पष्टीकरण, त्यानंतर प्रत्येक टॉपिकवरती टॉपिक टेस्ट, अशा प्रकारे ह्या शेवटच्या टप्प्यात हे सगळे टॉपिक तुमचे कव्हर केले जातील. सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला स्मार्ट वर्क, म्हणजे तुम्ही हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करणं खूप गरजेचं आहे. ह्या शेवटच्या टप्प्यात काय अभ्यास करायचा नाही हे कळायला पाहिजे आपल्याला. की तुम्ही आता भरपूर अभ्यास केलेला असेल, काही वेळेस काही अभ्यास आपला चुकीच्या दिशेने चाललेला असतो, की परीक्षेला काय येतंय या दिशेने अभ्यास होणं महत्त्वाचं आहे. आता बघा, गेल्या 15 वर्षात बुद्धिमापनमध्ये आता जी भरती झालेली मुलं आहेत ते देखील तुम्हाला सांगतील की जे आम्ही इथं घेतो त्याच्या बाहेर कधी काही प्रश्न जात नाही. म्हणजे कुठलाही असेल टॉपिक की तुम्हाला काय विचारलं जाते त्या अँगलने सगळं तुमचं इथं घेतलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला उत्तर काढता येण्यापेक्षा ते कमी वेळात काढता आलं पाहिजे. त्यासाठी असणारे शॉर्टकट मेथड, कमी वेळात कसं उत्तर काढायचं, पर्याय कट पद्धत कशी वापरायची, म्हणजे जे पर्याय दिलेले आहेत त्यामधूनच आपण उत्तर कसं शोधायचं, अशा अनेक पद्धती, क्लुप्त्या, सूत्रे तुम्हाला या ठिकाणी सांगितली जातील. दुसरा विषय आहे विज्ञान. विज्ञानमध्ये देखील खूप हॉस्ट एरिया आहे. म्हणजे तुम्हाला विज्ञानमध्ये काही तुम्ही अनेक टॉपिक आहेत
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, त्याच्यातील अनेक उपघटक. परंतु परीक्षेत मात्र जास्तीत जास्त बघा, आतापर्यंत सगळं जर तुम्ही पेपर पाहिले तर तुमच्या लक्षात आलं असेल की आरोग्यशास्त्र, मानवी शरीररचनाशास्त्र यावरती बरेचसे प्रश्न असतात आणि अलीकडील काळात संगणकावरती प्रश्न येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा सायबर क्राईम या संदर्भात प्रश्न येणार आहेत. तर त्याच अनुषंगाने आपण अभ्यास करणं महत्वाचं आहे. काही विनाकारण अभ्यास करत बसलो तर विनाकारण आपला वेळ जाईल. विज्ञानच एवढा मोठा आहे की तुम्हाला त्याचा अभ्यास करण्यातच मग बराच वेळ खर्च होईल. त्यामुळे टू द पॉइंट जे पोलीस भरतीला विचारलं जाते त्या अनुषंगाने तुमचं विज्ञान सगळं घेतलं जाईल. बुद्धिमापन आणि विज्ञान यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवून हमखास तुम्ही यश मिळवणार आहात. 15 वर्षात जी माझे अनुभव आहेत त्याचा मी इथं तुमच्यासाठी सगळंपणा लावणार आहे. जे प्रत्येक टॉपिक आहे ते स्पष्टीकरणासहित, शॉर्टकट मेथड सहित तुम्हाला शिकवले जातील. पुन्हा एकदा तुम्हाला पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती येथे स्वागत करतो. माझं नाव अनिल भांगे. मी सह्याद्री करिअर अकॅडमीमध्ये अंकगणित हा विषय शिकवतो. जसं की तुम्हाला माहिती आहे 20 फेब्रुवारीपासून आपली फास्ट ट्रॅक नवीन बॅच सुरू होते. आता तुमचा अभ्यास तर जोरदार चालूच असेल, परंतु आता ग्राउंड झाल्यानंतर हे जे शेवटचे जे महिन्याचे काही परीक्षेपर्यंतचे जे दिवस आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि यावरच तुमचा रिझल्ट अवलंबून असणार आहे याची तुम्हाला चांगली कल्पना आलीच असेल. विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री करिअर अकॅडमीचं तुम्हाला सगळं आजपर्यंत रेकॉर्ड माहिती आहे. महाराष्ट्रातली अतिशय सगळ्यात चांगली अकॅडमी म्हणून ती नावाजलेली आहे. आजपर्यंत हजारो विद्यार्थी सह्याद्री अकॅडमीमधून भरती झालेले आहेत आणि माझ्या विषयापुरतं जर बोलायचं सांगायचं झालं तर आजपर्यंत बहुतेक सर्व जी मुलं इथून भरती होऊन गेली त्यांचा गणितमध्ये कधीही मार्क गेलेला नाही. आम्ही तो जाऊ देत नाही, कारण त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना महत्त्वाचं काय शिकवायचं असतं हे आम्हाला अनुभवातून माहीत झालंय. पोलीस भरतीला नेमके कुठले प्रश्न येतात, त्यांचा म्हणजे त्याची काठिण्य पातळी काय आहे हे शिकवतो. तुम्हाला माहिती आहे अंकगणित हा विषय तसा महिन्या 2 महिन्यात शिकवायचा विषय नाहीच, परंतु तुम्ही ही पूर्वी तयारी केलेलीच असेल आणि आता फास्ट ट्रॅक बॅच असल्यामुळं आपण जे महत्त्वाचं आहे, जे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे ते अतिशय वेगात आपण दररोज, तुम्हाला माहिती आहे दररोज 5-5 लेक्चर या ठिकाणी अकॅडमीत होणार आहेत आणि तुमचे सर्व विषय या ठिकाणी कव्हर होणार आहे. तुम्हाला अंकगणिताचं माहिती आहे, अंकगणिताचा सिलेबस तुम्हाला माहिती आहे. अंकगणिताचे हे सगळे जे टॉपिक आहेत, अंकगणिताचे हे सगळे टॉपिक तुम्हाला सगळे एका महिन्याभरात पूर्णपणे शिकून मिळतील. महिन्याभरात सगळे टॉपिक हे आता दिसत आहेत इथं आपल्याला. वेळेअभावी सगळी नावं टॉपिकची तुम्हाला तर माहितीच आहेत, पण हे महिन्यात सगळे टॉपिक आणि प्रत्येक टॉपिक वरची अतिसंभाव्य जी गणित आहेत, जी परीक्षेला येणारच आहेत, अशा पद्धतीने आम्ही अतिशय अभ्यासपूर्वक आमच्या स्टाफने विचार करून त्या अतिसंभाव्य गणितांची एक आम्ही त्या प्रकारची तयारी करून ठेवलेली आहे. तुम्ही लवकरात लवकर 20 फेब्रुवारी पर्यंत इथं ऍडमिशन घ्या आणि या ऑफलाईन बॅचला या, एवढं सांगतो. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन सत्रे आपल्या सर्वांचं सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आत्ताच जस्ट ग्राउंडचं फिजिकल चालू आहे. काहींचं फिजिकल झालेलं आहे, काहींचं राहिलं असेल मुंबईवर वगैरे. काही जण क्वालिफाय झालेत लेखीसाठी, काही जण होणार आहेत, त्यांचे निकाल बाकी आहेत. आता हे जे की कारण हे ग्राउंडचं झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे लेखी परीक्षेचा. आणि लेखी परीक्षेमध्ये जरी तुम्ही ग्राउंडला 2-4 मार्क्सनी जर तुमच्या स्पर्धकाच्या पाठीमागे असाल तर तुम्ही त्यांना टेक ओव्हर करण्यासाठी लेखीचा आधार तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही 4-8-10 मार्काचा जो गॅप आहे तो भरून काढू शकता. पण त्यासाठी तो गॅप भरून काढण्यासाठी तो सहजासहजी तर निघणार नाही. त्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम तर घ्यावे लागणार आहेत आणि तुमचे स्वतःचे कठोर परिश्रम आहेतच. तुम्ही योग्य पद्धतीने अभ्यास करतायच, फक्त तुम्हाला योग्य मार्गदर्शन की कोणत्या वेनं जायचंय, कोणत्या मार्गाने जायचंय. कारण आपल्याकडे काय होते, प्रत्येक विषयाची
आपल्याकडे प्रत्येक विषयाची भरमसाठ पुस्तकं आहेत प्रत्येक विद्यार्थ्याकडे. लक्षात ठेवा, महाराष्ट्रात जेवढे विद्यार्थी सिलेक्ट होणार आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे एक पुस्तकं तीच आहेत जी प्रत्येकाकडे आहेत. पास होणाऱ्याकडे तीच आहेत, नापास होणाऱ्याकडे तीच आहेत, जो बाहेर पडणार आहे त्याच्याकडे तेच आहे. फक्त लक्षात ठेवा की पुस्तकं आहेत तुमच्याकडं, मटेरियल भरपूर आहे. आजकाल युट्यूबला वगैरे जिकडे पाहिजे तेवढं मटेरियल आहे. पण कसं होतंय की भरमसाठ मटेरियल आहे, पण त्यातनं आपल्याला पाहिजे काय. आपण आता सध्या आपला स्वभाव गुण हा राजहंसासारखा असला पाहिजे की फक्त दूध जेवढं पाहिजे तेवढंच आपण घेतलं पाहिजे. आणि आपल्याला काय पाहिजे, नक्की काय पाहिजे आणि तेवढंच आपण कुठून घेणार आहे, तर हे सांगण्यासाठी की सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीची एक आपली अनुभवी टीम, सशक्त टीम तुमच्या जोडीला असणार आहे. आणि ती लक्षात ठेवा, तुमचे परिश्रम प्लस सह्याद्रीची टीम हे जर दोन्ही एकत्र आले तर मी सांगतो तुमचा रिझल्ट अजिबात जाणार नाही, तुमचा रिझल्ट अजिबात जाणार नाही आणि तुम्ही 100% पास होऊ शकता. आता माझ्याकडं बुद्धिमापन आणि अंकगणित हे दोन विषय माझ्याकडे असणार आहेत. लक्षात ठेवा की आपली जी फास्ट ट्रॅक बॅच 20 फेब्रुवारी पासून सुरू होते. या बॅच मध्ये, फास्ट ट्रॅक बॅच मध्ये जर तुमचा बुद्धिमापन आणि गणित विषय ऍक्च्युअली 25 मार्क्सला बुद्धिमापन आणि 25 मार्क्सला गणित आहे. आणि हा म्हणजे महत्वाचा घटक आहे, 50% घटक आहे. आणि माझ्या जोडीला आणखी आपल्या अकॅडमीचे अनुभवी शिक्षक भांगे सर हे सुद्धा गणितला आहेत. म्हणजे आपल्या प्रत्येक विषयाला 2 शिक्षक आहेत. बुद्धिमापनला या कुमार सर आहेत. तर बघा, प्रत्येक विषयाला 2 शिक्षक असणार ही आपली अकॅडमी. म्हणजे तुम्हाला प्रत्येक टॉपिक 2 शिक्षकाकडून शिकता येईल. 2 शिक्षकाकडून प्रत्येक टॉपिक तुम्हाला शिकता येईल. अशा पद्धतीने ही आपली बॅच असणार आहे. आता बघा, साधारणतः आपला सिलेबस थोडक्यात आपण फक्त नजर टाकूया सिलेबस वरती. जर आपण सिलेबस वरती जर नजर टाकली तर आता बुद्धिमापन मध्ये बघा, अक्षर मालिका, अंक मालिका, संबंध, संख्या संचाचे अंक ओळखणे, त्यानंतर हे जे वेळ आकृती आहे, विधाने, अनुमाने म्हणजे तर्क आणि अनुमान असेल, किंवा पुढच्या आणखी बघा, रांगेवर आधारित प्रश्न, दिशा, तुलनावर आधारित असतील प्रश्न, आकृती जे असेल ते, घड्याळावरचे प्रश्न, संकीर्ण प्रश्न किंवा संकीर्ण प्रश्न. आता इतरही सगळे जे काही प्रकार आपण आहेत, कॅलेंडर आहे, पाण्यातील आणि आरशातील प्रतिबिंब आहे, हा जो सगळा घटक आहे. आता ऍक्च्युअली लक्षात ठेवा, हे तसा सिलेबस पाहिला तर सिलेबस खूप मोठा आहे, सिलेबस खूप मोठा आहे. पण आता प्रत्येक, कारण फास्ट ट्रॅक बॅच घ्यायची म्हटलं तर बुद्धिमापन एकटा विषय किंवा गणित एकटा विषय कमी वेळात होणार नाही. पण त्यातलं काय आपल्याला, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, राजहंसासारखं पाहिजे काय आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच. कारण आमच्या शिक्षकांनी आतापर्यंत झालेल्या पोलीस भरतीच्या ज्या सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास करून त्यामधून येणाऱ्या प्रश्नपत्रिकेत संभाव्य प्रश्न काय असणार आहेत, कोणत्या घटकावरती किती प्रश्न आणि कोणता घटक किती महत्वाचा आहे, कोणत्या घटकावरती किती जोर दिला पाहिजे, ह्या सगळ्यांचा विचार करून आराखडा, सिलेबसचा आराखडा तयार केलाय. आणि त्याच्यानुसार तयार केलेला सिलेबस तुम्हाला या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये आपण घेणार आहे. लक्षात ठेवा, आता हा फास्ट ट्रॅक बॅच मध्ये हे बुद्धिमापनचं झालं. गणित मध्ये जरी विचार केला विषय आपण हे केलं तर आता जर आपण विचार केला तर बघा, संख्या ज्ञान आहे की याच्यामध्ये हा जो संख्यांचे प्रकार आहे, बेरीज वजाबाकी असेल, पदावली, विभाज्यतेच्या कसोट्या, ते सगळं जे काय आहे लक्षात ठेवा. हे तर महत्त्वाचे प्रकरण आहेत. घातांक, आता विद्यार्थ्यांना घातांक हे थोडंसं टफ जातं, तर किंवा आता हे बघा, हे जे प्रकरण आहे तिथं की जे आपण प्रकरण इथं बघतोय सगळे टोटल की लसावी मसाव्याचं दशांश अपूर्णांक, घातांक, आता प्रकरण टफ जातात. घातांक म्हटलं, करणी म्हटलं की ही जी प्रकरण आहेत थोडीशी आपल्याला त्याच्याबद्दल भीती असते. लक्षात ठेवा की तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही एक लेक्चर त्या प्रकरणाचं केल्यानंतर तुमच्या मनातली भीती पहिल्या सुरुवातीच्या काही क्षणातच तुमची भीती निघून जाईल. आणि लक्षात ठेवा, कुठलाही विषय असेल, कुठलंही काम, त्या कामाबद्दलची भीती आपल्या मनातून निघून गेली की ते निम्म काम झाल्यासारखं असतं. आणि मी तुम्हाला एवढी खात्रीशीर सांगू शकतो, इथल्या अनुभवी शिक्षकांची जी टीम आहे ते शिक्षक तुमच्या मनातली त्या विषयाची त्या घटकाची भीती 100% काढून टाकतील. राहिलं, आणि बघा लक्षात ठेवा, ते तुम्हाला सांगतील या पद्धतीनं करा. आणि तुम्ही किती करताय, तुमची आता नशीब म्हणजे काय असतं लक्षात ठेवा की
नशीब म्हणजे असं काही नसतं की नशिबात लिहिले काही नाही. नशीब आपल्या हातात आहे, लक्षात ठेवा. तुमची पूर्वतयारी आणि प्रयत्न यांचा गुणाकार म्हणजे नशीब असतो, लक्षात ठेवा. पूर्वतयारी आणि प्रयत्न, तुम्ही पूर्वतयारी किती करताय, परीक्षेमध्ये प्रयत्न किती करताय, त्याची जर योग्य जडणघडण झाली तर तुमचं नशीब उजळतं, लक्षात ठेवा. आणि नशीब उजळण्याचा हा सगळ्यात मोठी संधी आहे, कारण ही संधी 18,000 पोलीस भरतीची आहे. याच्यानंतर एवढी मोठी पोलीस भरती पुन्हा येईल याची शाश्वती नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे ही आत्ताची संधी आपल्या हातातून जाऊ देऊ नका. हे आहेत बघा गणिताचे जे टॉपिक तुमच्या समोर दिसत आहेत, बुद्धिमापनचे आपण बघितले, सरासरी, गुणोत्तर प्रमाण, शेकडेवारी, सरळ व्याज, चक्रवाढ, जे तुम्हाला हे टॉपिक दिसत आहेत, हे टॉपिक सगळेच अति महत्त्वाचे आहेत. आणि ह्या सगळ्या टॉपिक वरती महत्त्वाच्या म्हणजे ज्या शॉर्टकट्स आहेत, शॉर्टकट्सचं उत्तर कशी, कारण आता आपल्याला इथं हे जे फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे याच्यात तुम्हाला डिटेल मेथड कमी येतील, कारण डिटेल मेथड तुम्हाला माहित आहे असंच आपण गृहीत धरणार आहे, कारण तुमचा अभ्यास झालेला आहे. इथं फक्त आपल्याला प्रत्येक टाईप आणि त्याची शॉर्टकट, हे प्रत्येक विषय, प्रत्येक टॉपिक तुमचा 2-2 शिक्षकांकडून होणार आहे. फक्त गणित बुद्धिमापनच नाही, मराठी व्याकरण असेल, जीएस असेल, चालू घडामोडी असेल, आणि प्रत्येक विषयाला जे शिक्षक आहेत, तज्ञ शिक्षक आहेत, अनुभवी शिक्षक आहेत, पुस्तकांचे लेखक आहेत, हे सगळे शिक्षक तुमच्या समोर असणार आहेत. आणि तुम्ही तुमच्या मनातल्या प्रत्येक शंका त्या शिक्षकांना विचारू शकणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढ्या लवकर तुम्ही ही फास्ट ट्रॅक बॅच लावा. आणि ही ऑफलाईन बॅच असणार आहे. फास्ट ट्रॅक बॅच लवकरात लवकर सुरू करा आणि पोलीस होण्याची संधी आपल्या हातातून गमावू नका. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरती मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सह्याद्री करिअर अकॅडमी येणाऱ्या 20 तारखेपासून एक नवीन फास्ट ट्रॅक बॅच आपल्यासमोर घेऊन येत आहे. या बॅचमध्ये विशेषतः पोलीस भरतीतले जे 2 टप्पे आहेत त्यापैकी एक टप्पा बऱ्याच विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेला आहे. पहिला टप्पा म्हणजे कोणता, तर मैदानी चाचणीचा. जर पोलीस बनायचं असेल तर दोन्ही टप्पे तेवढेच महत्त्वाचे आहेत. एक पहिला टप्पा मैदानी, आणि जो बऱ्यापैकी मुलांनी कंप्लीट केलेला आहे. काही मुलांचे ग्राउंड राहिलेले आहेत ते म्हणजे कोणत्या परिसरातले, तर मुंबई वगैरे या परिसरातले, तर त्यांचा तो टप्पा पूर्ण लवकरच होईल. पण त्याच्यानंतरचा खऱ्या अर्थानं जो टप्पा पूर्ण करण्याची वेळ आहे, मैदानी चाचणी तर आपण सर केलीच, पण आता त्याच्यानंतरची जी चाचणी आहे आपल्यासमोरची ती म्हणजे लेखी चाचणी आहे. आणि त्या लेखी चाचणीच्या अनुषंगानं आम्हाला इथं तयारी करणं गरजेचं असतं. लक्षात असू द्या, आम्ही एक बाजी जिंकलेली आहे, तर आता दुसरी बाजी आणखी आपली शिल्लक राहिलेली आहे, आणि ती जर बाजी मारायची असेल तर तुम्हाला लेखी परीक्षेची चांगल्या पद्धतीनं तयारी केली पाहिजे. विशेषतः लेखी परीक्षेमध्ये पोलीस भरतीच्या मुलांचे मार्क कुठं वाढतात आणि कुठं जातात याचा माझा मागचा अनुभव सांगतो. मागचा अनुभव काय माझा, की पोलीस भरतीची तयारी करत असताना मुलांना गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, मराठी असेल, या 3 विषयांमध्ये खूप चांगले मार्क येतात. आणि तशी आमच्या इथं टीम पण तशीच आहे की जे तुम्हाला चांगले मार्क आणखी कसे वाढतील यासाठी प्रयत्न करणार. पण मुलांचे मार्क कुठं कमी होतात, तर जीएस मध्ये. लक्षात असू द्या, तर जीएस हा जो घटक आहे तो घटक आपण अतिशय व्यवस्थितपणे या ठिकाणी कव्हर करतो, अगदी व्यवस्थित. आणि अभ्यासक्रम घेत असताना परीक्षेची नीड, गरज काय ती लक्षात घेऊन अभ्यासक्रम इथं शिकवला जातो. म्हणजे एक्झाम ओरिएंटेड, फापट पसारा वगैरे काहीच नाही, कारण कालावधी कमी आहे आपल्याकडे, आणि कमी कालावधीमध्ये हे सगळं आपल्याला व्यवस्थितपणे काय करायचं आहे, कव्हर करायचं आहे. आता जीएस मध्ये पहा, आणखी एक महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी एक मार्गदर्शक, जीएस ची खूप सारी पुस्तकं येतात मार्केटमध्ये. मी म्हणेल की जीएस इतकं मटेरियल मार्केटमध्ये दुसऱ्या कुठल्या विषयाचं अवेलेबल नाही, एवढं मटेरियल अवेलेबल. पण नेमकी त्याच्यातली अचूकता काय, परीक्षेची गरज काय, हे आम्हाला लवकर समजत नाही. आणि त्यामुळे कदाचित आम्ही जीएस कडे इग्नोर करतो, आणि ते दुर्लक्ष करणं हे आम्हाला मार्क ठरतं, ते कशामध्ये, एक्झाम मध्ये मार्क मिळवून देण्यासाठी. आणि त्यामुळे इथं आपण जे काही आता विषय घेणार आहोत जीएसचे, ते विषय अगदी व्यवस्थित एक्झाम ओरिएंटेड असतील आणि परीक्षेच्या अनुषंगाने. सर्वसाधारण 2017, 2018 आणि 2019 ची जी 21 मध्ये झालेली परीक्षा आहे, या 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा त्याच्यामध्ये विश्लेषण केलेले किंवा त्या विश्लेषणाच्या आधारावर हे लेक्चर्स आता आपल्या इथं होणार आहेत. ते कोणत्या बॅचला, ऑफलाईनच्या. आता बघा, सर्वसाधारण जीएस मध्ये असणारे जे घटक आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. सर्वसाधारण मागच्या वर्षाचा जर मी विचार केला किंवा मागच्या वर्षीचे जर क्वेश्चन पेपर पाहिले
तर या विषयावर ॲव्हरेजली जे मार्क विचारले किंवा जे प्रश्न आलेले ते सरासरी प्रश्नांची संख्या किती आहे. तर मी जस्ट त्या दिवशी अनालिसिस करत होतो. ते अनालिसिस करत असताना माझ्या लक्षात आलं की या विषयावर असणारे जे प्रश्न आहेत ते सर्वसाधारण प्रश्नांची संख्या पोलीस प्रशासन ॲव्हरेजली 4 ते 5 प्रश्न कंपल्सरी पेपरमध्ये येत गेलेले आहेत. म्हणजे जीएस मध्ये मार्क कुठे मिळवायचे हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. 4 ते 5 प्रश्न पोलीस प्रशासनावर आले. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी मुलकी प्रशासन. आता मुलकी प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था याच्यातला बेसिकली फरक मुलांना लक्षात येत नाही. तर मुलकी प्रशासन म्हणजे याची जबाबदारी असते विशेषतः काय तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही कोणत्या प्रशासनाची असते मुलकी प्रशासनाची. आणि मग मुलकी प्रशासनाशी रिलेटेड 1-2 प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये येत असतात. मग त्याच्यावर कोणते त्याच्यावर आपण तिथं व्यवस्थित डिस्कस करणार आहोत लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था. आता स्थानिक स्वराज्य संस्था या 2 प्रकारचे ग्रामीण आणि नागरी. तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यावर किमान एक प्रश्न म्हणजे इथे किती प्रश्न होतात सर्वसाधारण स्थानिक स्वराज्य संस्थेवरचे 2 कायदा म्हणजे मुलकी प्रशासनावरचा 1 म्हणजे हे सर्वसाधारण 3 प्रश्न इथं आपल्या परीक्षेला येत असतात. आणि सोबतच राज्य घटना या घटकावर ॲव्हरेजली 2 प्रश्न आपल्या परीक्षेला येत असतात. म्हणजे टोटल महाराष्ट्राचं मुलकी प्रशासन स्थानिक स्वराज्य संस्था आणि भारतीय राज्यघटना अशा या 3 घटकांवर मिळून जर सरासरी आपल्याकडे प्रश्नांची संख्या किती जाते 5 जाते. यासोबतच भारताचा इतिहास असेल समाज सुधारक असेल हे दोन्ही घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. समाज सुधारक आणि भारताचा इतिहास या 2 घटकांवर मिळून येणाऱ्या प्रश्नांची संख्या देखील किती आहे साधारणतः 5 आहे. पण भारताचा इतिहास करत असताना बऱ्याच वेळेस काही क्वेश्चन पेपर मध्ये काय झालेलं आहे तर प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर देखील प्रश्न आलेले आहेत. इतिहास वाचत असताना तुम्ही आधुनिक भारताचाच इतिहास करता पण प्राचीन आणि मध्ययुगीन भारताकडे का दुर्लक्ष करता कारण का नेमकं काय वाचायचं हे लक्षात येत नाही. आणि ते कमीत कमी कालावधीत आपण तो जास्तीत जास्त भाग तिथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे सामान्य ज्ञान या विषयामध्ये येणारे जे सब्जेक्ट आहेत ज्याच्यामध्ये राज्यातील पोलीस प्रशासन आहे महाराष्ट्राचं मुलकी प्रशासन आहे स्थानिक स्वराज्य संस्था इतिहास आहे समाज सुधारक आहे राज्यघटना आहे. तर हे सगळे विषय सोबतच आणखी सगळ्यात महत्त्वाचा जो विषय राहिलेला आहे याच्यातला तो सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे कोणता आहे तर हा इथं असणारे जे सब्जेक्ट आहेत. आता मी त्या सब्जेक्ट बद्दल बोललेलं इथं की अर्थव्यवस्था 2-3 प्रश्न असतात किंवा कधी कधी एक पण प्रश्न असत नाही. पण जर समजा माझं एक नेहमीचं वाक्य असतं विद्यार्थ्यांसाठी की बाबा आपल्याला जे विषय दिलेले आहेत ना अभ्यासक्रमामध्ये ते सर्व विषय करणं गरजेचं आहे. त्याचं कारण काय माहिती की स्पर्धा परीक्षेमध्ये निकाल येण्यासाठी आणि जाण्यासाठी एक प्रश्न पुरेसा असतो. एका मार्काने तुमचा निकाल येतो एका मार्काने तुमचा निकाल जात असतो. त्यामुळे या विषयाकडे बरेच मुलं दुर्लक्ष करतात कोणत्या अर्थव्यवस्था. पण आम्ही इथं अर्थव्यवस्था हा देखील घटक व्यवस्थितपणे मुलांना देतो अगदी एक्झाम ओरिएंटेड अनुषंगाने. त्यानंतर विज्ञानचा भाग जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे. विज्ञान म्हणजे मोजके टॉपिक आहे जे व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे आणि पैकीच्या पैकी इथं मार्क येतात. साधारणतः 5 प्रश्न सायन्स या घटकावर तुम्हाला विचारले जातात. इथं असणारे विज्ञान हे सामान्य विज्ञान आहे लक्षात असू द्या. तुम्हाला त्या विषयाची डेप्थ नाही गाठायची तर जनरल अवेअरनेस जनरल नॉलेज असणं गरजेचं आहे त्या विषयाचं असून संगणक माहिती तंत्रज्ञान या विषयावर किमान 1-2 प्रश्न आपल्या पेपरमध्ये असतात. महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल जगाचा भूगोल या तिघांवरती सर्वाधिक प्रश्नांची संख्या आपल्या पेपरमध्ये असते. आता महाराष्ट्राचा भूगोल जिल्हा विशेष अंतर्गत देखील तो कव्हर करता येतो. आपले जिल्हा विशेष अंतर्गत म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलावर जर समजा जिल्ह्यावरती 5 प्रश्न आले आणि पुन्हा भूगोलावर 5 प्रश्न आले तर टोटल प्रश्नांची संख्या इथे किती होते 10 प्रश्न याच ठिकाणी कव्हर केले जातात. किती प्रश्न 10 प्रश्न याच ठिकाणी तुमचे कव्हर झालेले असतात. बाकी इतर संकीर्ण माहिती जे तुमचं जनरल नॉलेज आहे देशामध्ये घडलेल्या पहिल्या घटना महाराष्ट्रात घडलेल्या पहिल्या घटना जगामध्ये घडलेल्या पहिल्या घटना त्या घटनांवरती देखील संकीर्ण स्वरूपामध्ये 1-2 प्रश्न आपल्या परीक्षेला येत असतात. आणखी एक सगळ्यात शेवटी मी महत्त्वाचा मुद्दा सांगेल इथं पोलीस भरतीच्या अनुषंगाने ज्यावेळेस मी मागच्या वर्षीच्या जवळपास 59 क्वेश्चन पेपरचं विश्लेषण केलं अनालिसिस केलं ते अनालिसिस केल्यानंतर एक गोष्ट मला लक्षात आली की पोलीस भरतीला प्रश्न विचारत असताना SRPFचा जर पेपर असेल SRPFच्या पेपरमध्ये प्रश्न GSचे 25-25च विचारले. तुम्ही जर चालकचे प्रश्न पाहिला चालकचे क्वेश्चन पेपर सर्वसाधारण चालकच्या क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्नांची संख्या ही ॲव्हरेजली 20 ते 25च्या आत आहे. कुठे 22, 23, 24, 20 अशा स्वरूपात. काही ठिकाणी ती 17-18 पण आहे चालकला म्हणतो मी. पण ज्यावेळेस तुम्ही कॉन्स्टेबलचा पेपर पाहता त्यावेळेस कॉन्स्टेबलच्या पेपरमध्ये सरासरी प्रश्नांची संख्या आता एका ठिकाणच्या जर पेपरमध्ये 68 आहे मुंबईला
किती प्रश्न आहेत? 68 68 100 पैकी कशाचे आहेत? जीएसचे. मग तिथं जर तुम्ही जीएस ला इग्नोर केला तर तिथं मार्क आहे तुमच्यासाठी, कारण का तिथं मेरिट डिसाईड करणारा घटक कोणता आहे? जीएस आहे. बहुतांश कॉन्स्टेबलचे जे पेपर आहेत, पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस शिपाई या पदांच्या पेपरचा ॲव्हरेजली जरी आपण जीएसच्या प्रश्नांची संख्या विचारात घेतली तर ती ॲव्हरेजली 35 ते 40 प्रश्न हे जीएस या घटकावर आहेत. आणि त्यामुळं जीएस कडे इग्नोर करून चालणार नाही. मी इथं एवढं सांगेल की सह्याद्री करिअर अकॅडमीमध्ये आम्ही या ठिकाणी जे काही घटक घेतो ते कशा स्वरूपात घेतो? परीक्षाभिमुख घेतो. सह्याद्री करिअर अकॅडमीची टीम ही अगदी महाराष्ट्रातील टॉप 1 ची टीम आहे. सगळ्यात टॉप मोस्ट टीम असलेली आपल्याला सांगता येते. जिथे गणितासाठी नितीन सत्रे सर सारखे शिक्षक आहेत, जिथं जे स्वतः गणिताच्या एका पुस्तकाचे लेखक आहेत. दुसरा शिक्षक सतीश शिंदे सर जीएस मी घेतो. जीएस जीके वन लाइनर सामान्य ज्ञान जे महाराष्ट्रात अल्पावधीतच अनेक मुलांपर्यंत जाऊन पोहोचलेलं पुस्तक आहे किंवा मुलांच्या पसंतीला उतरलेलं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचा स्वतः लेखक मी इथं शिकवतो. सह्याद्री अकॅडमीमध्ये शिकवणारे बहुतांश सर्व शिक्षक आमचे हे वेगवेगळ्या पुस्तकाचे लेखक आहेत. स्वतः उमेश सरांचं तर नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांचं पोलीस भरतीचा त्यांचा जो ठोकळा आहे तो ठोकळा आणि पोलीस भरती हे एक समीकरण तयार झालेलं आहे आणि ते स्वतः इथं तुम्हाला जर शिकवत असतील तर लक्षात असू द्या की हे तुम्हाला अगदी यशाच्या समीप नाही तर तुम्हाला यश प्राप्त करून देणारे सगळी माणसं इथं आहेत सह्याद्री करिअर अकॅडमीमध्ये. आणि मग आमची ही जी नवीन बॅच सुरू होते सर्वसाधारण तुमच्या हातात आणखी 2 महिने आहेत पुढचे. साधारणतः परीक्षा एप्रिलचा शेवटचा आठवडा किंवा 15 एप्रिलच्या नंतर होतील. त्यामुळे तुमच्या या पुढच्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये, पुढच्या या 2 महिन्याच्या प्रवासामध्ये तुम्हाला जी अडचण आहे ती अडचण इथं दूर करण्याचं काम आम्ही सर्व सह्याद्री करिअर अकॅडमीतली आमची टीम या ठिकाणी ती दूर करण्याची तुमची अडचण दूर करण्याचा आमचा काय असेल प्रयत्न असेल. तर लवकरच अपेक्षा आहे की आपण सर्व या बॅचला जॉईन व्हाल. धन्यवाद.